या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दंगेकर जी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय चाललंय तुमच्या पुण्यात? पुण्यात खरं तर कुठलाही मुद्दा महत्वाचा असल्यावर दंगेकर आम्हाला रस्त्यावर उतरताना दिसतात। या सगळ्या मुद्द्यावर दंगेकर कुठे आहेत? बघा, केंद्र असेल, राज्य असेल, पुणे महानगरपालिका असेल, सगळ्या सवलती या दवाखान्याने लादलेल्या आहेत आणि याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर नाव आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे अनेक राजकारणी लोकांचे यांचे वैयक्तिक संबंध आहेत आणि या संबंधातून कधी लोकशाही मार्गाने या ठिकाणी कधी कार्यभाग या दवाखान्यात चालत नाही। सर्वसामान्य माणूस फाटका तुटका या दवाखान्याच्या आजूबाजूला बी दिसत नाही। कुठलाही पेशंट आला तर त्याला पहिले पैसे आणि त्याला त्याचे चेहरे आणि त्याचे कपडे बघितल्याशिवाय त्याला ऍडमिशन मिळत नाही। हा एक पहिला मुद्दा। एक लोकप्रतिनिधींनी ज्या वेळेला त्यांना फोन करतो आणि त्या लोकप्रतिनिधीचा आदर न ठेवता फक्त पैसे म्हणून पैसे पाहिजेत या हेतूने त्या पेशंटला आज दवाखान्याच्या बाहेर जावं लागलं आणि त्या भगिनीचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला। ही दुर्दैवी घटना आहे आणि याच्यामध्ये नुसतं दीनानाथ मंगेशकर दवाखाना नाही तर पुण्यातल्या सगळ्या दवाखान्याचं ऑडिट झालं बाहेर आणि मग प्रशासन आणि शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं। त्या ऑडिट मध्ये इतकं प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णांकडनं पैसे उकळण्याचा व्यवसाय झालाय। ज्या उद्दिष्टाने ही संस्था स्थापन झाली ते उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी डॉक्टर असीम पंचतारीख सेवा दिल्यासारखं काम करतात आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी कुठली सुविधा मिळत नाही। पण सर्वसामान्य लोकांना सुविधा देणार ह्या अटीवर एवढ्या सगळ्या शासकीय यंत्रणेचा जो काही भाग आहे तो सगळा यांनी लाटलेला आहे आणि याच्यामध्ये रुग्णांना कधी तिथं सुविधा मिळत नाही आणि हे जे परवाचं प्रकरण दुर्दैवी आहे। परंतु आता माझे काल डोळ्याचा माझा थोडा त्रास आहे पण उद्या मी याच्यावर बोलणार आहे। माझ्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत। अगदी दंगेकरजी, पण मुद्दा हा उपस्थित होतोय, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आमदार होतात, पुण्यात अनेक प्रश्न, मग तो कायदा सुव्यवस्थेचा असू दे, स्वारगेटचं सगळं प्रकरण असू दे किंवा आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातला हा सगळा प्रकार, तुम्ही म्हणताय की हे रुग्णालय हे अशाच पद्धतीनं वागत होतं। या सगळ्या संदर्भात कागदपत्र तुमच्याकडे आहेत, उद्या या सगळ्या संदर्भात तुम्ही बोलणार आहात। मग आजवर दंगेकरांना या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवावासा वाटला नाही का? नाही, कालच मला हे प्रकरण परवा रात्रीच कळलं पण काल मी जरा थोडं हॉस्पिटलमध्ये होतो। मी आता हे सगळे पेपर मागवले त्याचे माझ्याकडे आज रात्री सगळे कलेक्ट होतील। याच्यावर पूर्वी दंड झालेला होता, याची इन्क्वायरी झाली होती, कुणी थांबवली काय थांबवली हा भाग नंतर आला पण याच्यामध्ये मंगेशकर आडनावामुळे ह्या दवाखान्यामध्ये कुणी जास्त त्या ठिकाणी जात नाही किंवा राजकीय प्रेशर अनेक कार्यकर्त्यांवर तिकडे असतं। सगळ्या पक्षांचे प्रमुख त्यांच्या जवळ असल्यामुळे कार्यकर्ते ते ठिकाणी पोहोचत नाही। पण मी शिंदे साहेबांशी आज बोलणार आहे। अगदी दंगेकरजी, तुम्ही फार महत्वाचा इथे मुद्दा उपस्थित केलाय, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। ही पुढची बातमी महत्वाची आहे, त्यावर मला तुमची महत्वाची खरं तर प्रतिक्रिया हवी आहे। तुमची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे यावर। 10 लाखांच्या डिपॉझिट प्रकरणी लोकशाहीचा प्रश्न होता या रुग्णालय प्रशासनाला, पण रुग्णालय प्रशासनाकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत। 10 लाखांच्या डिपॉझिट तुम्ही घेतलं की नाही? समोर येत असलेला पेपर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पेपर हा खरा आहे का? तुम्ही 10 लाख रुपये रुग्णासमोर मागितले का? हा सवाल लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीनं त्या ठिकाणी विचारला असता त्यावर मात्र रुग्णालय प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। काय म्हणावं दंगेकरजी या सगळ्याला? याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला मनापासून तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो, कारण सगळे चॅनल याच्यामध्ये किती बोलणार आहेत, किती नाही, नंतर किती थांबणार आहेत हा महत्वाचा विषय आहे। पण लोकशाही चॅनलवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकरण धसाच नाहीला मी तुमच्याबरोबर काम करेल कार्यकर्ता म्हणून आणि मी माझ्या पक्षातील आमचे नेते त्यांच्याशी बोलून शेवटच्या नागरिकांपर्यंत इथली सुविधा कशी मिळेल यासाठी मी स्वतः त्याच्याकडे लक्ष घालणार आहे आणि हे सगळे आता कागदावरचे खेळ आम्ही दिले, मागितले नाही, केले नाही, आता खोटे सगळे आश्वासन देतील किंवा खोटं तुमच्या समोर बोलतील
पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सगळ्या राजकीय नेत्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे तिथं कोण हात घालायला दिसत नाही. परंतु मी त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हा समाजाला कसा उपयोगाला येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज धर्मदायकता असेल, बाकीच्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी कायम राजकीय वरद असल्यामुळे तिथल्या लोकांचे सगळे प्रकरण दाबण्याचं काम दीनानाथ मंगेश हॉस्पिटलमध्ये वर्ष होत आहे. आपण बघितलं असेल तर तिथले टॅक्सेस कमी करून घेतले, तिथली जागा स्वस्तात घेतली, तिथले ज्या सवलती आहेत केंद्राच्या त्या घेतल्या, आजूबाजूला बेकायदेशीर बांधकाम आहेत ते चुकीचे केले. त्या ठिकाणी मंगेशकर नावामुळे कोण धसत नाही कारवाई करायला. दंगेकरजी, माझे खरं तर दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मी तुम्हाला विचारते आधी. मुळात हा पेपर जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची बातमी, तो पेपर आता आपण लोकशाही मराठीवर टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहतोय. 10 लाख रुपयांचा डिपॉझिट मागितल्याचा हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बातमी सुरुवातीला लोकशाही मराठीनं दाखवली. यानंतर जेव्हा विचारणा केली रुग्णालय प्रशासनाला, त्यावेळी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल लोकशाही मराठीवर कशी उडवाउडवीची उत्तरं रुग्णालय प्रशासनाकडे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. काळा फासण्याचा प्रयत्न केला जातोय रुग्णालय प्रशासनाच्या या नावाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते नाव ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी काळा फासण्याचा प्रयत्न दंगेकरजी केला जातोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. पण आता थेट विचारते तुम्हाला, या सगळ्या प्रकरणी मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहात का? तातडीनं शिंदेची या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही भेट घेणार आहात का? मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना हे सगळं प्रकरण त्यांच्या कानावर असेलच. पण पुणेकर म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी पुणे शहरात काम केलंय, तरीही मी नागरिकांची बाजू त्यांच्यापाशी मांडून प्रशासनाच्या माध्यमातून यांच्यावर कसा कंट्रोल येईल त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. कारण प्रशासन यांच्या पुढे लोटांगण घालतं, यांना घाबरतं. कारण आपण बघितलं असेल तर इथं ज्या ज्या वेळेला उद्घाटन झाले त्या वेळेला पंतप्रधानांसहित मुख्यमंत्र्यांसहित संबंधित महापौरांसहित सगळे तिकडे हजर असतात आणि त्याचाच ऍडव्हान्टेज घेऊन ते कायम प्रशासनावर दबाव टाकतात. आणि ही धर्मदायी संस्था आहे, ही धर्मदायी संस्था असून सुद्धा यांचं सगळं ऑडिट केलं पाहिजे. आणि या ऑडिटमध्ये धर्मदायी संस्थेला पैसे बँक बॅलन्स ठेवता येत नाही, ते रुग्णांसाठीच वापर करावा लागतो. पण कुठलीही सुविधा हे रुग्णांना देताना दिसत नाही. अगदी. पण दंगेकरजी, पुण्यातल्या एकूणच आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतं. मग तो मुद्दा ससूनचा असू दे किंवा आता मुद्दा समोर आलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सुद्धा. तुम्ही म्हणताय की अनेक सत्ताधाऱ्यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे कुणीही पुढे येऊन या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यास तयार होत नाही. पण तुम्ही या मुद्द्यावर बोलणार आहात, हा मुद्दा लावून धरणार आहात. एक सामान्य नागरिक म्हणून पडलेला प्रश्न आणि तुम्हाला तो विचारते मी. सत्ताधारी पक्षात आहात, सत्ता तुमची आहे, तुम्ही सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर थेट बोलून, कारण तुम्हीच म्हणताय की रुग्णालय प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे चांगले संबंध आहेत, राजकारण्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे तुम्ही सत्तेत असताना आता या सगळ्या प्रश्नावर हे सगळं प्रकरण धसाला लागेपर्यंत कायम स्वरूपी आवाज उठवत राहणार का? माझी उलट आज माझ्याकडे पेपर आले राहते, तर मी माझ्याकडे कालच पेपर आले होते, पण ते अर्धवट पेपर आहेत. आज पूर्ण पेपर माझ्याकडे येतील आणि मी उद्यापासून प्रेसशी बोलून तुम्हाला लक्षात येईल की शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहा. आपण शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळेल ना रुग्णांना, तो पण आपण एकत्र काम करू. अगदी. दंगेकरजी, पण पुणे नेहमी विद्येचं माहेरघर ओळखलं जायचं, सांस्कृतिक पुणे ओळखलं जायचं, आदर्शवत पुणे ओळखलं जायचं. पण आज मात्र एकही दिवस असा जात नाही की पुण्यातली बातमी समोर येत नाही. कधी कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला नसतो, कधी कोयता गँगची दहशत असते, कधी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार असतो, ससूनमधलं प्रकरण समोर येतं. आता तर थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय. नाही, हे काही आज नाही दीनानाथ मंगेशकर, हे आज उघडकीस झाले प्रकरण म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी फोन केला त्यानंतर ही वाचा फुटली म्हणून. नाही तर लोक त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना तिथं कधीच चांगल्या सुविधा मिळत नाही. कपडे बघून नागरिक रुग्णांना ऍडमिशन दिलं जातं, त्यांची परिस्थिती बघून दिली जाते. म्हणजे त्याच्यावर एक यंत्रणा काम करते की हा पैसे भरेल का नाही, नाहीतर ससूनची चिठ्ठी देऊन पाठवून देतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.